भागू काय झालं रडायला? अगं मी आहे ना. हा अगं तुझं दादा असल्यावर कसलं टेन्शन नाही घ्यायचं. माझं चुकलं दादा. मी पुण्याला जायलाच नव्हतं पाहिजे. मग घरात बसून राहायला पाहिजे होतं का? अगं येडे का तू? अगं पोरीने ना लढायला शिकलं पाहिजे. असं घाबरून घरात बसल्या ना त्यांचं घराबाहेर पडणं अवघडून बसल. माहिती तुला इथं पावला पावलांवर हायवण टपून बसलेत बाईचं लचक तोडायला. अगं अनेक पुरुषांना बाई पुढे गेलेलं आवडत नाही, त्यांना पचत नाही, त्यांना रुचत नाही, म्हणून ते असं पोरींची बदनामी करतात. दादा पण माझी बदनामी व्हायची ती झालीच ना. अगं अगं लोकांचं नाही मनावर घ्यायचं, ते असं बोलतच राहतात. म्हणून काय असं घरातनं बाहेर पडायचं थांबायचं नाही. मला सांग बागे, बाहेर ऊन असल्यावर आपण घराबाहेर पडायचं थांबतो का? नाही ना. आपण टोपी घालतो, आपण गॉगल लावतो, स्वतःची काळजी घेऊन बाहेर पडतोच ना. तशी स्वतःची काळजी घ्यायची आणि त्यांच्या नाकावर टिचून पुढे जायचं. काय भागे, तू जर तिथं गेली नसती तर तुझा पहिला नंबर आला असता का? आपल्याला यो आजचा आनंदाचा दिवस बघायला मिळाला असता का? सांग बरं. नाही. मग घाबरायचं नाही, बिनधास्त लागायचं. काय बघ बागे, मनात गोष्टी साठवून ठेवल्या ना ते मन पोखरत राहतं. कितीतरी माणसांना त्यांच्या मनातलं बोलायला त्यांच्यापाशी माणसं नसतात. तुझं आहे का तसं? तुझ्यापाशी मी आहे, तुझी वहिनी आहे, तुझ्या बहिणी आहेत, त्यांच्यापाशी मन मोकळेपणाने बोलायचं. तुझा दादा आहे ना, दादाला विश्वासात घ्यायचं. त्याच्यापासून इथनं पुढं काय लपवायचं नाही. काय नाही लपवलं. चल आता हाच बघू. बघितलंस बघितलंस का काय काय भोगावं लागतंय आम्हाला? मला तर लागतच आहे, पण माझ्या बहिणींना पण भोगावं लागतंय फक्त तुझ्यामुळं. माझ्या भाग्याला समजून घ्यायला खरं तर आईची गरज होती आज. तू हसतीस ना तर तुझ्याशी मोकळेपणाने बोलली असती का ती, पण तू नाही ना. आम्हाला असं एकटं सोडून गेलीस ना, तू गेलीस ना. आमची संकट आम्हाला झेलायला लागणार. तू नाही येणार मदतीला, माहितीये मला. तू ना तू फक्त आम्हाला जन्माला घातलंस, फक्त जन्माला घातलंस, पण तू आमची आई कधीच नाही होऊ शकत. मी किती पण चिडलो, किती पण काय वया केलं तरी तू येणार नाहीयेस हे माहितीये मला. पण आता एक लक्षात ठेव, तुझी गरज नाही आता आम्हाला. माझ्या बहिणीला सांभाळायला ना मी समर्थ आहे. तू बघ आता मी कसं सगळ्यांना पूर्ण होतं का नाही ते बघ. त्यांची एवढी काळजी घेईन ना मी, एवढी काळजी घेईन ना, त्यांना तुझी कधीच कमी जाणवणार नाही. एवढी काळजी घेईन. का थांबली? सांग की का थांबली? नाही माहित ना, कारण त्यातल्या एका मुंगीच्या पायात मुंग्या आल्या होत्या. नाही आवडलं? दुसरा जोक सांगू? एकदा खरं 5 मुंग्या जानू पायात. दीदी, कोणाला तरी जोक नाही, तिळाचे लाडू आवडतात, हो ना? तुला माहिती का, जो सगळ्यात जास्त लाडू वळेल ना त्याला तेवढे लाडू मिळतील. हो चला चला, मी बघ मग मी ह्या वर्षी सर्वात जास्त लाडू बांधणार बघ. तू एकटीच? हो. भागू, तू किती लाडू बांधणार ग? बघू भागू, बघू बिगू काय नाही. तुला आवडतात ना लाडू, ये की बस वळायला. बर ठीक आहे, तुला नाही यायचंय ना, हे घे. तिळगुळ खा आणि माझ्याशी गोड गोड बोल. अशी तोंड फुगवून नको बसू, कळलं? मला माहितीये का मकर संक्रांत का असते? का? बघू तुला माहितीये? कारण कडू आठवणी विसरून आयुष्य गोड बनवण्यासाठी असते. भागे
आयुष्यात संकट येतच राहतात अगं. असं खचून कसं चालेल? हिंमत ठेवायची आणि पुढे जायचं. हे बघ, झालं सगळं विसरून जात. आम्ही आहे ना सगळे तुझ्या पाठीशी. कसं घाबरती मग तू? वाईट आठवणींची पाठी पुसायची आणि पुढे जायचं. काय? हो दादा. आता या घरात मला हसती खेळती भाग्य बघायची पहिल्यासारखी. हस. भागू कसली आहेस ग तू? मी मगाशी एवढा मोठा चांगला जोक सांगितला त्यावर नाही हसली आणि आता दादाच्या बोलणार लगेच हसतेस वय? मी नाही बोलणार तुझ्याशी. अगं अगं माझा चिडका कांदा धर. आणि हा लाडू माझ्या गोड भागूसाठी. आवडला का? चांगले. बरं चल भागू, आता आपण लाडू वळून घेऊया. हा, संक्रांत आहे, भरपूर लाडू लागणार आहेत. उठ जा.